तर 9वी विज्ञान भाग 2 चा सेतू अभ्यासक्रम आपण सुरुवात करतोय। कृतीपत्रिका 6 पहिली चाचणी संपलेली आहे, त्यामुळे आपण कृतीपत्रिका 6व्याला सुरुवात करतोय की जी प्रकरण 9वीचं प्रकरण 15व जे आहे सजीवातील जीवन प्रक्रिया याच्यामध्ये थोडासा त्यामध्ये मुद्द्याचं स्पष्टीकरण आपल्याला करायचंय। यामध्ये काय येतं समन्वय हा सांगितलाय। समन्वय काही संज्ञा आहेत, या संज्ञाचं स्पष्टीकरण आपण करतो। पहिला आहे म्हणजे समन्वय। समन्वय सजीवातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियंत्रण करणे व या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय। आता याचा नेमका अर्थ काय बघा। सजीवातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियंत्रण। समजा की मला माझ्या समोर जेवणाचं ताट आहे, आपल्या समोर जेवणाचं ताट आहे आणि आपल्याला अन्न ग्रहण करायचंय। एखादा प्राणी, दुसरा प्राणी आणि माणूस याच्यामध्ये फरक काय आहे की समजा आपल्या समोर मांजर कुत्र असेल तर ते पटकन त्या अन्नाला तोंड लावतं आणि ते खाऊन टाकतं काय असेल। आपण काय करणार आहे, आपल्या डोळ्यासमोर चपाती भाजी भात आमटी म्हणजे कार्य काय, पहिलं कार्य डोळ्याचं आहे। काय आहे, क्रिया करायची आपल्याला खाण्याची, पण त्याच्यामध्ये म्हणूनच काय सांगितलेलं आहे सजीवात विविध क्रियांचे पद्धतशीर संघटन समन्वयाचा अर्थ सांगितलेला आहे। तर मला हे जेवणाचं ताट आहे, पहिल्यांदा मला दिसलं भाजी भाकरी किंवा चपाती भाजी भात आमटी ताक कोशिंबीर आहे। मी काय करणार आहे, हे दिसल्यानंतर आपल्या पाची बोटांचा आपण वापर करतो, आपल्या अंगठ्याचा वापर करून आपण चपाती भाकरीचा तुकडा तोडतो आणि भाजी भाकरी चपाती जे काय असेल ते आपण काय बोटांच्या पाची बोटांचा वापर करून करतो। आता यामध्ये फक्त पाच बोटांचाच वापर आहे का, तर आपण ते काय बोटांच्या सहाय्याने तुकडा तोडतो आणि तो आपण आपल्या तोंडामध्ये घालतो। तो नाकात घालत नाही, तोंडात घालतो। म्हणजेच काय डोळ्याचं कार्य महत्वाचं आहे, पाची बोटांचं कार्य महत्वाचं आहे। आपले जे हात आहे या हातांची जी हाडं, हातांमध्ये असलेले स्नायू सांधे या सगळ्यांचं कार्य या ठिकाणी महत्वाचं आहे। सजीवातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियंत्रण, त्याचं योग्य नियंत्रण पाहिजे। ह्या ज्या आपल्या असणारे जे स्नायू जे हाडं आहेत यांचं योग्य नियंत्रण असेल आणि याशिवाय काय नुसतं तो घास तोंडात घालून थांबत नाही, त्याच्यामध्ये चरवणाची क्रिया आहे, जिभेची भूमिका आहे, दातांची भूमिका आहे, लाळेची भूमिका आहे, अशा अनेक गोष्टींची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे। आणि त्याचं पद्धतशीर नियंत्रण करणे व क्रिया क्रमवार घडवून आणणे। क्रमवार घडलेली आहे, तोड भाकरीला नेऊन खाल्लेलं नाहीये। क्रमवार काय आहे, हाताने तुकडा तोडला आणि तो तोंडामध्ये गेला, बरोबर योग्य ठिकाणी गेला, नाकात गेलेला नाही। ही क्रमवार योग्य घडलेली जी घटना आहे त्याला समन्वय असं म्हटलेलं आहे। असं प्रत्येक सजीवांमध्ये हा समन्वय आपल्याला बघायला मिळतो। आता यामध्ये पुढे आहे वनस्पतींमधील समन्वय। वनस्पतींमधला समन्वय जो आहे हा स्पष्ट करण्यासाठी आपण आकृती बघतोय आणि आकृतीवरून मी तुम्हाला स्पष्टीकरण देते। वनस्पतींमधील समन्वय यामध्ये आकृती क्रमांक 1 ही बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ। या आकृतीमध्ये परागकण हा कुक्षीवर पडतो, त्यानंतर परागकणांना अंकुर फुटून परागनलिका तयार होते व तिची वाढ बीजांडाच्या दिशेने होते हे स्पष्ट केलेले आहे। यामध्ये विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून हालचाल होते, अशा हालचालीस रसायन अनुवर्ती हालचाल असे म्हणतात। आकृती क्रमांक 2 जी आहे ती प्रकाशानुवर्ती प्रतिसाद ही आकृती। या आकृतीमध्ये आपल्याला एक कुंडीतील रोप दिसते। जर कुंडीतील रोप आपण खिडकीत लावले तर याची वाढ सूर्याच्या दिशेने म्हणजे खिडकीच्या बाहेरच्या दिशेने होते, यालाच प्रकाशानुवर्ती प्रतिसाद असं म्हटलं जातं किंवा प्रकाशानुवर्ती वनस्पतीची वाढ होते हे आपल्याला या आकृतीवरून स्पष्ट होते। त्यामुळं अशा हालचालीला प्रकाशानुवर्ती हालचाल असं म्हटलेलं आहे। आकृती क्रमांक 3 याचं नाव आहे आधारानुवर्ती वाढ असं म्हटलेलं आहे। या आकृतीचा विचार केला तर वेलींचा विचार करता त्या आधाराने वाढतात। या वेलींचे तणाव असतात ते जिथं आधार आहे त्या दिशेने वाढतात आणि अशा हालचालीस आधारानुवर्ती हालचाल असं म्हटलं जातं। चौथी आकृती जी आहे त्या चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला मुळं दिसतात, म्हणजे मूलसंस्था आहे। या मुळांचा जर विचार करता
मुळं ही भूगर्भाच्या दिशेने त्यांची हालचाल होते. म्हणजेच अशा हालचालीला गुरुत्वानुवर्ती हालचाल, ती खालच्या दिशेने होते. म्हणजेच गुरुत्वानुवर्ती हालचाल असं म्हटलं जातं. ती पाण्याच्या दिशेनं जातात, म्हणूनच त्यांना जलानुवर्ती हालचाल असंही म्हटलं जातं. आता या सगळ्या हालचालींचा विचार करता या सर्व हालचाली वाढीशी संबंधित आहे. म्हणजे यातून वनस्पतीची वाढ होते, म्हणूनच यांना वृद्धी संलग्न हालचाली असे म्हणतात. आतापर्यंत तुमचे स्पष्टीकरण बघितलं, यावरून आपल्या काय लक्षात येतं की ह्या ज्या आकृत्या आहेत, या आकृत्यांवरून वनस्पतीची वाढ होते, वनस्पतीच्या खोडाची वाढ होतीये, वनस्पतीची वाढ होतीये. पण ह्या वनस्पतीच्या वाढीशी संबंधित सगळ्या हालचाली आहेत, म्हणून त्यांना वृद्धी संलग्न हालचाली असं म्हणतात. काय आहे, ह्या हालचालीमुळे वनस्पतीची वाढ झालेली आहे, म्हणून ह्या काय वृद्धी संलग्न हालचाली आहेत. पण काही हालचाली अशा सुद्धा आहेत की त्या वृद्धीशी संबंधित नाहीत, वृद्धी संलग्न नाही. त्या हालचाली कोणत्या आहेत त्या आपण आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करतो. वृद्धी असंलग्न हालचाली होणाऱ्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांची माहिती आपल्याला इथं मिळते. आकृती क्रमांक 1 हे लाजाळूचं झाड आहे. ज्या ठिकाणी लाजाळूला आपण स्पर्श करतो त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी ही हालचाल होते, कारण जिथे स्पर्श झाला तेथून माहिती दुसरीकडे प्रसारित होते. पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करून आपला आकार बदलतात व हालचाल होते, आणि यासाठी त्या विद्युत रासायनिक आदेशाचा वापर करतात, आणि ही हालचाल ही वृद्धी असंलग्न आहे. म्हणजे आपण स्पर्श केल्यावरती जी पानं मिटतात त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पण ही जी हालचाल आहे ही वाढीशी संबंधित नाही, ही केवळ स्पर्श हे उद्दीपन आहे, आणि त्यामुळं वनस्पतींमध्ये झालेली ती एक प्रकारची हालचाल आहे, पण ती वृद्धी असंलग्न आहे. आकृती क्रमांक 2 ही व्हीनस फ्लायट्रॅप या वनस्पतीची आहे. यामध्ये कीटकांना फसवण्यासाठी फुलाप्रमाणे दिसणारा व फुलाप्रमाणे सुवासिक असा एक सापळा असतो. जेव्हा कीटक त्यावर येतात तेव्हा सापळा बंद होतो व कीटकाचे पचन हे वनस्पतींच्या द्वारे हे होते. कीटकांचा स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पती पानावरील तंतुके आतल्या बाजूला वळतात आणि ती त्या कीटकाला चहूबाजूंनी घेरून टाकतात. ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता आहे अशा ठिकाणी आपल्याला ह्या कीटकभक्षी वनस्पती आढळतात. आकृती क्रमांक 3 ही कमळाची आकृती आहे. आपल्याला माहिती आहे काही कमळं ही सकाळी उमलतात तर निशिगंधाचे फूल हे रात्री उमलते. आकृती क्रमांक 4 ही तेरड्याची आकृती आहे. याच्यामध्ये योग्य वेळ येताच पक्व फळ फुटते आणि सर्व बिया ह्या पसरल्या जातात. अशा पद्धतीने या सर्व ज्या हालचाली आहेत, मग ती लाजाळू असेल, व्हीनस फ्लायट्रॅप असेल, कमळ असेल, तेरडा असेल, यांच्यामधल्या ज्या हालचाली आहेत या सगळ्या हालचाली ह्या केवळ स्पर्श किंवा बाह्य उद्दीपनाशी संबंधित आहेत, मात्र त्या वृद्धी असंलग्न हालचाली आहेत. तर आतापर्यंत आपण बघितलं की वनस्पतींमधल्या ज्या हालचाली आहेत ह्या कशा पद्धतीने होतात. जसं आपण 2 प्रकारे सांगितलं की काही हालचाली म्हणजे वाढ आहे तर काही हालचाली म्हणजे वाढ नाहीये, तर ती नुसती त्यांच्यामध्ये होणारी हालचाल आहे. अशा 2 प्रकारच्या हालचाली आपण यापूर्वी बघितलेल्या आहेत. आता यापुढे म्हणजे वनस्पतींमध्ये काही संप्रेरक आहेत, त्यांच्यामध्ये जी संप्रेरक आणि त्या संप्रेरकाच्या अनुषंगाने त्यांचं कार्य कोणतं आहे ते आपण बघतोय. काय कोणकोणती संप्रेरक आहेत, संप्रेरक म्हणजे ह्यामुळं त्या गोष्टी घडत असतात. काय पहिलं म्हणजे ऑक्सिन. ऑक्सिनचं स्थान कुठे आहे तर जो अग्रभाग आहे, खोडाच्या अग्रभागाशी आपल्याला ऑक्सिन लक्षात येतं, आणि त्याचं कार्य आहे म्हणजे पेशी विवर्धन. पेशी विवर्धन याचाच अर्थ काय की पेशीची वाढ, पेशीची वाढ करणे हे ऑक्सिनचं महत्वाचं कार्य. दुसरं म्हणजे जिब्रेलिन. आता जिब्रेलिनचं कार्य काय तर खोडाची वाढ करणे हे अतिशय महत्वाचं आहे. तर जिब्रेलिनचं कार्य म्हणजे खोडाची वाढ करणे. सायटोकायनिनचं कार्य म्हणजे पेशी विभाजन, पेशी विभाजन करणे. पेशी विभाजन आपल्याला माहितीये एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 पेशी होतात, त्याला पेशी विभाजन असं म्हटलं जातं. ते कार्य कोण करतं तर सायटोकायनिनची भूमिका त्याच्यामध्ये महत्वाची आहे.
दुसरं आणि पुढचं आहे दिलेलं आपल्याला संप्रेरक ते म्हणजे ऍब्सिसिक आम्ल. ऍब्सिसिक आम्लाचं कार्य काय तर वनस्पतीची वाढ रोखणे, पानं कोमेजली जातात. हे कुणामुळे तर त्याच्यामुळे असणारं जे ऍब्सिसिक आम्ल आहे या ऍब्सिसिक आम्लामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. ठीक आहे, इथं आपण थांबतोय. आपला आजची ही कृतीपत्रिका इथं संपतीये. पण महत्वाचं म्हणजे विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. आपल्या घरच्यांना सांभाळा आणि शक्यतो जास्तीत जास्त लसीकरणाच्या बाबतीमध्ये महत्वाची भूमिका म्हणजे लसीकरण हे सर्वांनी करून घ्यायला उद्युक्त करा. आपल्या घरची जी मोठी माणसं आहेत त्यांना लसीकरणाला उद्युक्त